नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती त्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेच्या मेरिट संदर्भात आपण चर्चा करतोय। तर आता आपण पाहणार आहोत एसीबीसी म्हणजे मराठा कास्टच्या माजी सैनिकांचे मेरिट कसं राहिलं होतं। तर एसीबीसी माजी सैनिकांच्या मेरिटमध्ये एक गोष्ट आढळून आली की महाराष्ट्रातला असं 7 ते 8 जिल्हा आढळून आलं की जिथं एसीबीसी माजी सैनिकांना जागा आहे पण उमेदवार उपलब्ध झाले नाहीत। खास करून अमरावती ग्रामीण सारख्या ठिकाणी तर 3 जागा होत्या, एकही उमेदवारांना अर्ज दाखल केला नाही। अमरावती शहराला सुद्धा दाखल केला नाही, पालघरला सुद्धा उमेदवारांना अर्ज दाखल केला नाही। यवतमाळ असेल, वाशिम असेल, भंडारा असेल, ठाणे ग्रामीण असेल, असे किती जिल्हे आहे की जिथं जागा होती पण माजी सैनिकांनी अर्ज दाखल केले नाहीत। आणि माजी सैनिकांचे 15 ते 16 जिल्हा असं आढळून आलं की जिथं माजी सैनिकांचं मेरिट 100 पेक्षा कमी लागलं होतं। चंद्रपूर सारख्या ठिकाणी तर सगळ्यात कमी मेरिट लागलं होतं, चंद्रपूरला मेरिट 80 लागलं होतं। नंदुरबार सारख्या ठिकाणी फक्त 81 वर मेरिट आलं होतं, मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी फक्त 83 वर मेरिट आलं होतं। आणि किती जिल्हे सांगते तर पुणे ग्रामीण आहे किंवा बुलढाणा सारखा जिल्हा आहे, धाराशिव सारखा जिल्हा आहे की बीड सारखा जिल्हा आहे जिथं मेरिट 100 पेक्षा कमी लागलं होतं। गोंदिया सारखा जिल्हा घेता येईल उदाहरणाला, जिथं मेरिट 100 पेक्षा कमी लागलं होतं। मग हायेस्ट मेरिट कुठं लागलं होतं तर एसीबीसी माजी सैनिकांमध्ये सगळ्यात टप मेरिट लागलं होतं जळगावचं, जे 125 वर जाऊन थांबलं होतं। त्यानंतर सातारा जो माजी सैनिकांचा जिल्हा आहे तिथे मेरिट टप लागलं होतं एसीबीसी, जे 120 वर गेलं होतं। ठाणे शहरचं मेरिट सुद्धा 115 वर गेलं होतं, म्हणजे हे सर्वात टप मेरिटचे जिल्हे आहेत। अशा पद्धतीने मेरिटमधली खूप मोठी तफावत एसीबीसी माजी सैनिकांमध्ये आढळून आली। धन्यवाद। सह्याद्री अकॅडमी बारामती या ठिकाणी माजी सैनिकांसाठी विशेष सवलतीमध्ये पोलीस भरतीच्या बॅचेस सुरू। माजी सैनिकांसाठी मेरिट आणि आरक्षणाचा अभ्यास करून अचूक जिल्हा निवडून दिला जाणार। सह्याद्रीत निसर्गरम्य कॅम्पस, लेक्चर, मैदान, राहणे, जेवण, नाश्ता, जिम आणि अभ्यासिका सर्व एकाच ठिकाणी। संपर्क